नमस्कार. आजच्या वेळेत बघायचं येतं नवी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 2.5 मधला प्रश्न क्रमांक 2 सोडवा. ओके. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त गणित क्रमांक 3 बघायचं आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चौथं गणित बघूया. त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण गणित क्रमांक 2 आणि पहिला बघितला आहे. तर आजच्या व्हिडिओत आपल्याला प्रश्न क्रमांक 3 बघायचा आहे. ओके. काय दिलं आहे? 8 - x / 2 या संख्येची केवळ मूल्य किती आहे? 5 आहे. ओके. तर आपल्याला हे गणित सोडवायचं आहे आणि एक्सचं उत्तर काढायचं आहे. तर आपण तिसरं गणित लिहून घेऊया. ते लिहून घेतलेलं आहे. 8 - x / 2 या संख्येची केवळ मूल्य किती आहे? 5 आहे. ओके. तर आपल्याला केवळ मूल्यामधून ही संख्या आधी बाहेर काढावी लागेल. तर केवळ मूल्यामधून बाहेर काढल्यानंतर काय असणार आहे? 8 - x / 2 बरोबर +5 एकदा असणार आहे किंवा 8 - 5 / 2 बरोबर 8 - x / 2 बरोबर -5 असणार आहे. ओके. एकदा +5 आहे आणि एकदा -5 आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे 8 - x आपण जसं तसं लिहिलं. 2 इकडे भागिले आहे. आपण बरोबर चिन्हाचे त्या साईडला नेऊया. ओके. एक एक करून आपण घेऊन जाऊया. तर काय होणार आहे? गुणिले होणार आहे. म्हणजे +5 × 2 आणि त्याचप्रमाणे किंवा 8 - x इथे पण आपण सेम तसंच करूया जसं इकडे केलं तसं. 2 इकडे भागिले बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नंतर होणार गुणिले -5 × 2. ओके. तर उत्तर किती येतं? 8 - x बरोबर 5 × 2 किती? 10 किंवा 8 - x बरोबर -5 × 2 म्हणजे -10 उत्तर येणार. ओके. त्यानंतर काय करायचं आपल्याला? हे बघा इकडे -x आहे. आपल्याला बरोबर चिन्हाच्या त्या साईडला आपल्याला न्यावं लागेल एक्सला, तेव्हा ते अधिक होणार. ओके. तर आपण लिहिलं इकडे आणि ही बाजू आपण इकडे लिहिली. एक्स बरोबर हे 8 आपण जसे तसे लिहिले. आता 10 इकडे अधिक आहे. बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नंतर होणार -10. आपण एक काय केलं? एक्सला इकडे नेलं आणि 10ला इकडे आणलं. मग एक्स इकडे नेल्यानंतर झालं +10 हे आणि 10 इकडे नंतर झालं आहे -10. ओके. तसं आपण सेम इकडेच करायचं आहे. एक्सला इकडे न्यायचं आहे म्हणजे अधिक होणार आणि -10ला इकडे नंतर होणार +10 म्हणजे 8 + 10. ओके. आता एक्स बरोबर 8मधून 10 गेले म्हणजे -2 उत्तर आलं. ओके. किंवा एक्स बरोबर 8 + 10 किती होतात? 18. अशा प्रकारे 2 उत्तर आलेली आहेत. ज्याचं उत्तर किती? 8 - x / 2 या केवळ मूल्य बरोबर 5. हे गणित सोडवल्यानंतर एक्सची किंमत किती आली? एक तर -2 असणार आहे किंवा x बरोबर 18 असणार आहे. ओके. आता पुढचं गणित आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.